बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। जागतिक तापमान वाढीचं वास्तव आता सर्वांनी स्वीकारलं पाहिजे। त्यातून पुराचं संकट वाढलंय। या परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकल टू ग्लोबल अशी शासन स्तरावरील धोरण निश्चिती झाली पाहिजे। आजवर पूर परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला अनेक अहवाल सादर करण्यात आले, पण त्याची केवळ चर्चा होते, अंमलबजावणी होत नाही अशी खंत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केली। शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या वतीने आयोजित पूर परिस्थितीविषयक खुल्या परिसंवादात ते बोलत होते। 2019 नंतर पुन्हा कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला। या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ जलतज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक माधव घाडगे आणि प्रदीप पुरंदरे आज कोल्हापुरात आले होते। पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांशी चर्चा केली। आज प्रदीप पुरंदरे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागातील अभ्यासकांशी संवाद साधला। पूर येऊन गेला की चर्चा सुरू होते। पुराचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीकडून अहवाल सादर होतात, मात्र अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी शासन स्तरावर होत नाही अशी खंत पुरंदरे यांनी व्यक्त केली। हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना त्यांनी वडनेरे समितीचं उदाहरण दिलं। अलमट्टी धरण आणि महापूर याबाबत अभ्यास करण्यासाठी 2 वेळा वडनेरे समितीची स्थापना झाली। या समितीनं आपले अहवाल सादर केले, त्यातून 44 शिफारशी केल्या, पण केवळ 4 शिफारशी शासनानं स्वीकारल्या। उर्वरित शिफारशींची अंमलबजावणी तर दूरच, पण दखलही घेतली नाही। गेल्या 45 वर्षात पूर परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनानं 15 समित्यांची स्थापना केली, पण त्यांच्या अहवालांची आज तागायत अंमलबजावणी झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यातल्या पुराबद्दल आपल्याला अभ्यास खूप झालेला आहे, थिअरी चांगली माहिती आहे, अनेक समित्यांनी अनेक प्रकारच्या चांगल्या शिफारशी केलेल्या आहेत, पण दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होत नाही आहे। तेव्हा ह्या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे। आपली संदर्भ बदललेले आहेत, परिस्थिती बदललेली आहे, याचा सगळ्याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि तो पुनर्विचार करताना सर्वसमावेशक भूमिका असली पाहिजे। सर्व विद्याशाखांच्या तज्ज्ञांना एकत्र करून या परिस्थितीचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे। राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे। पूर आल्यानंतर हा विभाग कार्यरत होतो। पूर ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करून पूरग्रस्तांना भरपाई दिली जाते। मात्र आता राज्य शासनानं कायमस्वरूपी पूर नीती धोरण निश्चित करावं आणि अभ्यासकांनी सुचवलेल्या शिफारशींची आणि कायद्यांची अंमलबजावणी करावी अशी सूचना प्रदीप पुरंदरे यांनी केली। पुराच्या बाबतीतली परिस्थिती इतकी गंभीर होत चाललेली आहे, त्याचं प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की मला असं वाटतं की शासनाने आता स्वतंत्र पूर नीती स्वीकारली पाहिजे, फ्लड पॉलिसी स्वीकारली पाहिजे। त्याच्या आधारे फ्लड रेग्युलेशन किंवा फ्लड मॅनेजमेंट ॲक्ट केला पाहिजे, पूर नियमन कायदा केला पाहिजे आणि त्याचे नियम लगेच केले पाहिजेत। हे महत्त्वाचं आहे आणि हे करताना ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी रिव्हर बेसिन एजन्सी म्हणजे नदीखोरे अभिकरण हे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प आणि राज्य पातळीवरील नदीजोड प्रकल्पावर बऱ्याचदा चर्चा होते, पण पूर नियंत्रित करण्यासाठी त्याचा काही उपयोग होणार नाही असं ठाम मत प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केलं। पूर क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम, ब्ल्यू लाईन, रेड झोन यावर सुद्धा पुरंदरे यांनी भाष्य केलं। यावेळी उदय गायकवाड, प्रसाद जाधव, शिवाजीराव परुळेकर, मधुकर बाचुळकर, आसावरी जाधव, अशोक खांडेकर, गिरीश फोंडे यांनीही आपली मतं मांडली, तर भूगोल विभाग प्रमुख सचिन पन्हाळकर यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला।